सौंदर्यापासून बांधण्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहण्या सर्वांची आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत. सौंदर्यापासून बांधण्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल आपण सर्वांनी सध्या थंबनेलमध्ये पाहितला आणि जो सवाल आपण सर्वांनी सध्या टायटलमध्ये वाचला, जो सवाल सध्या तुमच्या माझ्या आणि आपल्या सर्वांच्या मनात इथं उपस्थित झाला. ज्या सवालाच्या अनुसार एप्रिल महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा दर हा होऊ शकतो 6,000 पाऊंड. चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात उत्तर की अखेर एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर हा 6,000 होणार अथवा नाही. जर आपल्या सर्वांना सुद्धा या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. ज्यांनी आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करावं. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना इथे मिळत राहतो आता सतत. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्याच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल सध्या तुमच्या माझ्या आणि आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झाला. ज्या सवालाच्या अनुसार अखेर एप्रिल महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा दर हा होऊ शकतो 6,000 पाऊंड. चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे उत्तर इथं जाणून घेऊयात की अखेर एप्रिल महिन्यात सोयाबीनचा दर हा 6,000 होणार अथवा नाही. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी दिसत आहे ती सोयाबीनची दर पातळी ही सध्याच्या कंडिशनला 5,000 ते 5,300च्या दरम्यान. जर आपण सर्वांनी बघितलं तर मागच्या 5 ते 7 दिवसामध्ये देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात 300 रुपयांची सुधारणा झाली आणि सोयाबीनचा दर जो 5 ते 7 दिवसांपूर्वी 47 ते 65च्या दरम्यान होता तो सुधारून आजच्या कंडिशनला 5,000 ते 5,300 दरम्यान पोहोचलाय. आता हे सगळं कशामुळे घडले तर लक्षात घ्या मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला अमेरिका व इराण यांच्यामध्ये जो संघर्ष सुरू आहे त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कुठेतरी कच्च्या तेलाचे बाजारभाव भयंकर भडकले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे बाजारभाव सुद्धा वाढताना दिसले आहेत. याच्यामुळे आपल्या सर्वांना जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो मागच्या 5 ते 7 दिवसांमध्ये 300 रुपयांनी वाढताना दिसला. पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र विचारता झालाय की एप्रिल महिन्याचा जर विचार केला तर एप्रिल महिन्यात सोयाबीनचा दर कसा राहू शकतो. एप्रिल महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर हा 6,000 होऊ शकतो. चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आता सविस्तर जाणून घेऊयात इथं अचूक उत्तर. जर मित्रांनो आपण सर्वांनी सध्याची सोयाबीनची परिस्थिती या ठिकाणी बघितली तर आपल्या सर्वांच्या लक्षात येईल की सोयाबीनचा बाजारभाव सर्वस्वी सध्या अवलंबून आहे अमेरिका इराण युद्धामध्ये काय होते याच्यावरती. जर आपण सर्वांनी बघितलं तर अमेरिका इराण जो संघर्ष आहे तो सध्या या ठिकाणी वाढत चाललाय. जर हा संघर्ष एप्रिल महिन्यापर्यंत सुरू राहिला तर लक्षात घ्या आंतरराष्ट्रीय बाजारात जे कच्च्या तेलाचे भाव आहेत जे की सध्या $95 प्रति बॅरलच्या आसपास आहेत ते तुम्हाला एप्रिल महिन्यात $150 प्रति बॅरलपर्यंत पोहोचताना दिसतील. आणि असं जेव्हा होईल तेव्हा देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा 100% 6,000 पार गेल्याशिवाय इथं राहणार नाही. पण कोणत्याही एका कारणावरती आपल्याला अवलंबून राहता येते का तर अजिबात नाही. याला सपोर्ट करणारं दुसरं सर्वात महत्त्वाचं कारण कोणतं आहे तर यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट ही झालेली आहे. याच्यामुळं आपण जर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली तर एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची असणारी विक्री ही प्रचंड घटणार आहे. ज्याच्यामुळं आपल्याला एप्रिल महिन्यात मागणी व पुरवठ्यात प्रचंड गॅप दिसणार आहे. याचाही कुठेतरी सपोर्ट हा सोयाबीनच्या बाजारभावाला एप्रिल महिन्यात मिळू शकतो. ज्यामुळं 15 एप्रिल नंतर सोयाबीनचा बाजारभाव हा 6,000 पार जाऊ शकतो. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचं कारण लक्षात घ्या, अल निनो. लक्षात घ्या मित्रांनो, एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आपल्याकडे असणार इंडियन मेट डिपार्टमेंट म्हणजे भारतीय हवामान खातं हे या ठिकाणी जून ते सप्टेंबर महिन्यातील मान्सूनबद्दल या ठिकाणी अंदाज व्यक्त करत असते. आणि सध्याच्या कंडिशनला जे अंदाज येत आहेत त्या अंदाजानुसार जून ते सप्टेंबर महिन्यात यंदाच्या वर्षी अल निनो प्रवाही राहू शकतो.
आणि जर अल निनो राहिला तर जून ते सप्टेंबर महिन्यात पाऊस काळ हा कमी होऊ शकतो आणि याच्यामुळं 2026च्या खरीप हंगामातील सोयाबीनचं उत्पादन हे आणखीन भयंकर घटण्याची शक्यता निर्माण होऊ शकते, ज्याच्यामुळे एप्रिल महिन्यात सोयाबीनच्या भावाला आधार मिळताना दिसू शकतो. जर या तिन्ही गोष्टी जुळून आल्या तर 15 एप्रिलनंतर सोयाबीनचा भाव हा 6,000 पार जाण्याची 100% शक्यता आहे. विक्रीचा जर प्रश्न तुमच्या मनात उद्भवत असेल तर एक तुम्हाला समर्पक सल्ला देतो की 15 मार्च नंतर जेव्हा सोयाबीनचा भाव 5,500ला क्रॉस करेल तिथं आपण सर्वांनी सोयाबीन विक्री सुरू करावी आणि प्रत्येक तेजीत टप्प्याटप्प्याने सोयाबीन विक्री करावी, ज्यामुळे होऊ शकतो आपला या ठिकाणी खूप खूप फायदा. तर मित्रांनो, या घटना आता कशा पद्धतीने घडतात, याचा परिणाम कशा पद्धतीने होऊ शकतो, भविष्यात सोयाबीनचे भाव कसे राहू शकतात, याबद्दल अचूक व सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. ज्यांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांना विनंती आहे की सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑन करून घ्यावं. यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मित्रांनी सातत्याने तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.